गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. पावसातच बायपासचा बुरखा फाटला. पाळधी तरसोद बायपासवरील रस्ता खचल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर संशय, सखोल चौकशीचे आदेश. जळगाव प्रतिनिधी. जळगाव जिल्ह्यातील पाळधी तरसोद बायपास मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याने एकच खळबळ उडाली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या मार्गाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्राथमिक स्तरावर गंभीर शंका व्यक्त करण्यात आल्या. यापूर्वीही या प्रकल्पासंदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, लालचंद पाटील, पिंटू पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून चौकशी अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, काय सांगणार? तरसोदा बायपासची पाहणी केली आपण. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा पावसामुळे इतक्या वाईट पद्धतीने आता नसलेला आहे. म्हणजे आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली नाही, सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला 27 किल्ला असतो तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. त्या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक आलेले आहेत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कारणाशी संपर्क आहे, गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. त्या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, एक्सपर्ट आहेत त्यातले, ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ती केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस तर पडेल. पाऊस आम्ही काल एक पाडलेले आहेत, आता आम्ही कोकणला पाऊस पडला, पालघरला पाहिजे, रायगडला पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा असलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कारवाईची सुरुवात टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनकांना सगळं जर असं झालं असतं मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण बाहेरगावी येतो, राजून तासून लोक बाहेर आम्ही बाजूमामाचे आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण एक कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर पण त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. एक ठेकेदार काम करतो, दुसऱ्याला सबमिट करतो, तो तिसऱ्याला सबमिट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केली. खासदारांनी 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी तक्रार केली होती, त्या तक्रारीकडे देखील खासदारांनी तक्रार केली होती 6 महिन्यापूर्वी, मात्र कुठलीही दखल घेतली गेली नाही. या संदर्भामध्ये आपल्या तिथल्या खासदार आहेत स्मिता वाघ यांनी वारंवार तक्रार केली आहे. ठेकेदाराला सुद्धा वॉर्निंग दिली, गडकरी साहेबांकडे सुद्धा पत्र देऊन त्यांनी तक्रार केलेली आहे. पण ठेकेदाराला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं, अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे सगळी माती नसलेली आहे. वाटतं गडकरी साहेब या बाबतीमध्ये गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि ते ठेकेदारावर अतिशय कठोर कारवाई, कडक कारवाई करतील. एक मिनिट, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा गंभीर विषय, रेल्वेचे हजारो गाड्या जातात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा असं असताना हाताचे लोक अशा प्रकारच्या जे कामं होतं. मला वाटतं आरोबी जो आहे, रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या वरतून जो फुटलेला त्याला काही झालेलं नाही आहे. पण जिथून आपण मातीचा भराव टाकतो खाली उतरायसाठी दोन्ही बाजूने, कारण हा मोठा हायवे, नॅशनल हायवे मोठा आणि त्या ठिकाणी ही माती धसलेली आहे. रेल्वेच्या वरून जो ब्रिज केलेला आहे त्याला कुठेही धक्का नाही आहे, त्याला कुठेही डॅमेज नाही आहे. पण माती धसल्यामुळे त्यातून मला असं वाटतं काही माती त्यांनी टाकलेली आहे, मुरुम टाकल्यावर दिसत नाही, ते बघू तपासणी होईल सध्या त्या ठिकाणी. पण काही माती टाकल्यामुळे मला असं वाटतं हा पुढचा भराव जो आहे हा धसलेला आहे.
पण रेल्वेला कुठेही डॅमेज नाही आहे. त्या रेल्वेच्या वरती जो पूल गेलेला आहे कुठे डॅमेज झालेला नाही सुद्धा दिवस आहे. आपण जर पाहिलं अजूनही प्रॉपर इन्स्पेक्शन या साऱ्या घटनेचं झालेलं नाहीये. ठेकेदाराकडून जर आपण पाहिलं तर मलमपट्टी आणि सगळं मलमपट्टी अपयश चालणार नाही. झाल्याचं हे सगळं काढून प्रकार आपल्याला दिसतोय. पुन्हा नवीन करावं लागेल. हे असं नाही की ते डांबर टाकून दिलं, थोडीशी माती टाकून दिली आणि काम सुरू केलं असं करता येणार नाही. मोठा अपघात त्या ठिकाणी होईल. आणि ठेकेदाराची टीम जी एक्सपर्ट आहे ते येऊन गेली असं म्हणतायत. तर मी नाशिकला होतो, आम्ही पुढे नव्हतो, पण ती काल त्यांची टीम आली. उद्यापर्यंत दिल्लीची सगळी एक्सपर्ट टीम या ठिकाणी येणार आहे. ते या ठिकाणी बघतील. पण आता ठेकेदार मलमपट्टी चालणार नाही. हा सगळा भरावच कोसळलेला आहे. आपल्याला घेता येणार नाही. इथून वाहतूक सुद्धा सुरू करता येणार अजिबात. नियोजन समितीमध्ये असेल किंवा खासदार स्मिताताई असतील यांनी वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टीच्या तक्रारी केलेल्या आहेत. ऑलरेडी याची मुदत संपल्यानंतर सुद्धा याला मुदतवाढ देण्यात आली, तरी सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, चंद्र लोकांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, खासदारांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, तर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. वेळ पडली तर जेलमध्ये घालता आला तर घातलं पाहिजे असा विचाराचा मी माणूस आहे. कारण की हा पूल काही छोटा पूल नाही आहे. हा पूल देशाला जोडणारा पूल आहे, 4-5 राज्यांना जोडणारा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून जर अशी घटना घडत असेल तर अद्दल घडवली पाहिजे की याच्या पुढे देशामध्ये असा कोणीही कॉन्ट्रॅक्टर असू नये की ज्याने असं काम करावं.